अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली। 6वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर शाळेतून घरी जात असताना ॲसिड हल्ला करण्यात आला। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने मुलीला अडवून तिच्यावर ॲसिड टाकले। ही घटना सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान घडली असून जखमी मुलीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिच्या चेहऱ्यावर आणि उजव्या डोळ्याजवळ सुमारे 7% भाजले असल्याची माहिती मिळत आहे। सध्या तिची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे। तसेच प्रत्यक्षदर्शी आणि मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे एका 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झालेला आहे। यामध्ये ही विद्यार्थिनी सकाळी शाळेतून घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला अडवून तिच्यावर ॲसिड हल्ला केलेला आहे। यामध्ये नागरिकांनी तातडीने संबंधित मुलीला जंबुकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये या मुलीला ॲडमिट करण्यात आले। सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून तिने दिलेल्या जबाबानुसार आणि प्रत्यक्षदर्शी काही व्यक्ती होत्या त्यांच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज असतील, त्याचबरोबर शाळेतील काही सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे आहेत। एकत्रित त्याची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलेले आहे। यामध्ये आरोपीचा लवकरच तपास करावा यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये तपास अधिकारी प्रवीणजी साळुंके हे व त्यांची संपूर्ण टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत। यामध्ये तातडीने कारवाई करावी अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत।